आषाढ़ी एकादशी है, इसलिए जा ऐसे जा, जा उधर। हाँ ये देखो, ये उसका ड्रेसिंग है। हाँ, लास्ट टाइम आम्ही RTO ला गेलेलो तर अपडेट साठी नंबर, तर आमचा मोबाईल नंबर अपडेट झालेला आहे PUC चा, तर आता आम्ही तिकडे जाऊन PUC काढू शकतो, ऑनलाईन करू शकतो। आता ते पण आपण दाखवूया की कसं ऑनलाईन। इव्हनिंग आता झाली आहे संध्याकाळ आणि आम्ही आलो आहोत पार्ल्याला। आबीचा दात दुखतोय तर आम्ही डेंटिस्टकडे चाललोय। आमची फ्रेंडच आहे डेंटिस्ट, चला जाऊया। हे आहे, पाऊस पण यायला लागलाय, पाऊस आलाय। आम्ही पोचलो पार्ल्याला आणि पाऊस आलाय बघा, पाऊस चालू झालाय। आम्ही आता पोचलोय, चलो। तर आता आम्ही आलोय इकडे, बसलाय। 2 वर्षापूर्वी आलेला, परत आलाय। तर आता आम्ही क्लिनिक मध्ये आलोय, आता चाललंय एक्सरे काढण्याचं काम। आता एक्सरे झालाय, त्याचे सगळे दातच किडलेले आहेत। काय खातं काय माहिती। तर हे यांचं क्लिनिक आहे, हे डॉक्टर आहे। इथे थोडीशी जी ब्लॅकिश साईड असते ना एंडला रूट स्टेक आहे, तर तिकडे तुमचं इन्फेक्शन पण होईपर्यंत गेलेलं आहे। इथे पण बघा ही कॅव्हिटी आहे, खड्डा दिसतोय कळत बिफोर इट रिचेस द नर्व ना, ह्याचं रूट कनाल नाही करायला पाहिजे, म्हणून आपण फिलिंग करूया। हा काढल्यावर आहे ना 1-2 आठवडे थांबू आणि मग करू। हा माझा डास जर रूट कनालला गेला तर इंजर आहे ह्याची अॅनाटॉमी। हा याचा रूट असते इकडे एक असं युनिक केस आहे। हो, एकदम युनिक केस आहे। या साईडचा काढताना डॉक्टर आहेत मयुरी, त्यांचे पण थोडे हे केलेले ना, स्टिचेस दिले, कट करून काढलेला। हां स्टिचेस त्यांनी काढले। तर आता आबीला बोलवलंय मंडेला, आता आम्ही भेटू मंडेला, है ना? हो, काढून टाकायचं आता। हो, अक्कल जाणार पोरांची। नाही मंडेला फुल कारनामा करायचा आहे। चलो बाय 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 बाय, चलो। तर आता आम्ही निघालेलो आहोत। तर हे जे क्लिनिक आहे दाताचं, हे आहे विलेपार्ले ईस्टला आणि स्टेशनच्या जवळच आहे आणि फर्स्ट फ्लोअरला आहे। तर तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर देईल। खूपच छान आहे, माझी मैत्रीणच आहे, खूप छान ट्रीटमेंट करते। तर आता मंडेला बोलवलेलं आहे अभिला, तर आता भेटूया आपण। 11 वाजता अपॉइंटमेंट आहे। हे बघ, अभि क्लायंटशी बोलतोय आणि आता क्लायंटकडे जातोय तो, आणि मी जाणार आहे चालत। स्नॅक्स खातो, चहा नाश्ता, आम्ही चहा पण नाही प्यायलोय, तर थोडा चाय नाश्ता करू आणि मग जाऊया। चलो भेटूया आता। हे पार्ला स्टेशनला टोस्ट सँडविच भेटतं, खूप छान आणि मस्त आहे। आम्ही नेहमी यांच्याकडेच खातो। तर हे HDFCच्या समोरच आहे, HDFC बँक आहे त्याच्या समोरच आहे। तर हे आम्ही खूप वर्ष, म्हणजे झाले 10-12 वर्षापासून आम्ही यांच्याकडे टोस्ट सँडविच खातो, एक नंबर असतं। तर आता नाश्ता करूया आणि त्यानंतर निघूया। हे आम्हाला खायच्या अगोदर नेहमी काकडी आणि गाजर हे देतात, बटाटा, आणि खाऊन झाल्यावर पण देतात आणि मस्त एकदम बनवतात। तर आमचा आलेला आहे टोस्ट सँडविच, आम्ही खाणार आहे। त्यांच्याकडे पाणीपुरी पण भेटते आणि सँडविच पण भेटते। फटाफट तुमच्या पण तोंडाला पाणी येत आहे ना, पाऊस पडतोय, मस्त गरम गरम टोस्ट सँडविच, पाणीपुरी। आणि आता हे माझं टोस्ट सँडविच येत आहे। सँडविच झाला खाऊन, सेकंड टाइम आम्हाला दिलेलं आहे आणि आता आम्ही खाऊन निघू। थँक्यू, बाय बाय।
त्यांनी सांगितलं सुरभीच्या इकडे, पण तिकडे वडापाव ते भेटतं, इथे चायची टपरी आहे. तर आता इकडे चाय पितोय आम्ही विदाउट शुगर. चहा पिऊन झाली आणि अभि गेलाय जिमला. आणि मी आता पार्लरवरनं चालत जाते सांताक्रूजला. मग मी विचार करते की गार्डनला चालत जाईल. चलो भेटूया, बाकी गाड्या आहेत आणि रस्त्याने फोन वापरणं पण चांगलं नाहीये, त्यासाठी भेटूया आपण संभाजी गार्डनला. मी आली आहे संभाजी गार्डनला. तर मला गणूला भेटलेला, तर तो जरा घाईमध्ये होता, भाडं घेऊन चाललेला, तर तो गेला. तर आता मी गार्डनला आली आहे. बायका तर दिसत नाही आहेत, तर बघूया 5 राऊंड मारून पळूया, नाहीतर बघूया 10 राऊंड भेटतात. चलो बाय. तर मी सांताक्रूजच्या घरी आली आहे. पाऊस एक होता त्यामुळे मी जास्त राऊंड नाही मारला, मी लगेच निघून आली. तर आता आधीची वाट बघते. आधी 9 वाजता मोबाईल बघतायत, तर आपल्या नक्की निघूया. आता वाजले आहेत 11:30 आणि आम्ही घरी पोचलेलो आहोत. तर एक पार्सल आलेलं माझं दूध आणि ते मागवलेलं ते लेट आलेलं, तर ते मी वरच्या काकींना सांगितलेलं घ्यायला, त्यांनी ते घेतलं. ते मी आता ठेवून दिलंय. अभिला लागली आहे भूक, तर आता अभिला भाकर बनवून देते. भाकर आणि दुपारचं कालवण आहे. भाकर बनवते, दूध गरम होतं, ते तो खाईन. तर इथेच व्हिडिओ संपवते. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि कसा वाटतोय तो नक्की सांगा. बाय.